आपल्या जीवनात पण आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून अनुभव घेत असतो. योग्य दिशेला आपण पाऊल टाकलं पाहिजे, कारण की आता हे बघू शकता, आपण जर ह्याला दिशा नाही दिली तर हे कुठे पण जाईल आणि आपले सारे ते फुटून जातील. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात पण आपण योग्य सल्ले घेऊन आणि तर 25 ते 30 दिवसाच्या अंतरामध्ये कोणती कामे करून घ्यायची असतात हरभऱ्याची. तर साधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये आपण पहिली फवारणी गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग चालू करण्याआधी तुम्हाला थोडासा एक रिमाइंडर, आपण व्हॉट्सअपवरती एक ग्रुप काढलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर ग्रुपला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. गाईज, तुम्ही काल बघितलं असेल आपल्या गव्हाला पाणी द्यायला चालू होतं, ते आता थोडंसं राहिलेलं आहे आणि आज कंप्लीट होऊन जाईल ते. तसंच काल आपल्या सीताफळाला व्यापारी आला होता, तर कालचं सीताफळ आपण 28 रुपयाने दिलं होतं, ते पण तुम्ही बघितलं. तर आज आपण बघणार आहे आपल्या शेतामध्ये लसूण लागवडीचं काम चालू आहे. लसूण जो काय आपण घरी खाण्यासाठी वापरतो, तर तो कशा पद्धतीने लावला जातो हे थोडं आपण माहिती घेऊया. तर गाईज, तुम्ही समोर बघू शकता, हे लसणाचं बी आहे, जे की आपण दरवर्षी लसूण करतो. त्याच्या पेंड्या बांधून ठेवलेल्या असतात, त्यानंतर सोलून आपण अशा प्रकारे लसूण वेगळा करतो आणि तो आपण काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, तर तो इकडे लावायला चालू आहे. तर आपण बघू नेमकं ते कशा पद्धतीने लावतात. तर गाईज, आपण ते कसं लावते ते जाणून घेण्यापूर्वी आधी बघू रान कशा पद्धतीने तयार केलं जातं. तर हे बघू शकता, आपण पहिल्यांदा नांगरून घेतलं होतं, त्याच्यानंतर रोटरून हे अशा पद्धतीने बोध तयार केलेले आहेत आणि आपण ह्या बोधावरती लसूण लावणार आहे आणि तो कसं लावतोय तो बघूच. आणि त्याच्यानंतर आपण लसूण लावल्यानंतर ह्याच्यावरती ड्रीप हातरतो आणि मग त्याला पाण्याची सोय करतो. तर आता हा जो लसूण आहे तो आपण घरी खाण्यासाठी वापरतो, त्याच्यामुळे बघू शकता समोर लिमिटेड ह्याच्यामध्ये आपण रान तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लसूण लावतो. जे आपण बोध तयार करून घेतलेले आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने लसूण लावला जातो हे आपण थोडं बघूया. तर इथं बघू शकता, ह्याला काय म्हणतात, ह्या खुरप. तर खुरप्यानं आपण अशा पद्धतीने आपल्या बोधावरती रेष मारून घेतो आणि त्याच्यामध्ये नंतर आपण लसूण लावतो. तर ते कशा पद्धतीने लावला जातो हे थोडं बघूया. तर रेष मारून झाल्यानंतर हे आपण लसणाचं बी आपल्या घरचं तयार केलेलं आहे, जे की आपण घेतो आणि नंतर बघू शकता तुम्ही इथं हे किती लावताय का ह्याच्यामध्ये तुम्ही? 8 का? 8 कुड्या. तर बघू शकता गाईज, हे अशा पद्धतीने जे कुड्या म्हणतात ह्याला एक एक सेपरेट केलेलं असतं, आपण ते जमिनीमध्ये असं पुरलं जातं. हा जो लसूण आहे तो आपण घरी खाण्यासाठी वापरतो, त्याच्यामध्ये लिमिटेड क्षेत्रामध्येच आपण हा करतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही मध्ये असाल, मग हे रान असं का दिसतंय, तर ही आपली काळी माती असल्यामुळं ते व्यवस्थित भुसभुशीत झालेलं नाही. हे थोडीफार जे असे ढेकळं राहिलेले आहेत, ते ओल त्याची लवकर हटत नाही काळी माती असल्यामुळं, तर त्याच्यामुळं हे झालेलं आहे. आणि आपल्याला थोडा उशीर झाल्यामुळं आपण लवकर रान तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे थोडं दिसतंय. तर हे आपण पाणी दिल्यानंतर, भिजवल्यानंतर हे म्हणजे विरघळून जातात ढेकळं, त्याच्यामुळं आता आपण हे लसूण लावल्यानंतर लगेच त्याच्यावरती ड्रीप हातरणार आणि मग त्याला पाणी चालू करणार. मग साधारणतः एक 4-5 दिवसामध्ये जो लसूण लावलेला आहे तो आपल्याला डोळ्यांनी विजिबल होतं, म्हणजे तो त्याचे कोंब असतात ते फुटून वरती येतात. मग त्याच्यानंतर 2-3 ते 3.5 महिन्यामध्ये माझ्या मते काढायला येत असेल हा. तर मित्रांनो, जेवढं आपल्याला घरी आपलं खाण्याचे पदार्थ पिकवता येतील तेवढे आपण पिकवतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा असेल, त्याच्यानंतर आपण ह्याच्या आधी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मूग केला होता, उडीद केला होता. हे सर्व आपल्या घरी पिकतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, घरी खाण्यासाठी आपण जो भाजीपाला केलेला आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिक केलेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं रसायन आपण वापरलेलं नाही. तर त्याच्यावरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर आपण आहे आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये, थोडं ऑब्झर्वेशन करून त्याचं निगराणी करून आपण जे आपण हरभरा पेरला होता आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये, तर त्याच्याकडे निघालेलो आहे. कारण की त्याच्यामध्ये ते कोळपं मारायला चालू आहे. थोडक्यात जे आपण जुगाड करून केलं होतं, जे आपला फण असतो ट्रॅक्टरचा, छोट्या ट्रॅक्टरचा, त्याच्या ह्याला आपण थोडं ॲडजस्टमेंट करून वेल्डिंग ते करून खाली फणाला ताडव्या पट्ट्या जोडून ते आपण तयार केलं होतं. तर त्याच्या ह्यानं कोळपायला चालू आहे, जेणेकरून जे मधलं गवत असेल आपल्या हरभऱ्याच्या ते निघालं पाहिजे. तर ते कशा पद्धतीने काढतात ते आपण थोडं बघूया. तुम्ही बघू शकताय
आपण थोडं ॲडजस्टमेंट करून कोळप तयार केलेलं आहे थोडं ॲडव्हान्स पद्धतीने. तर बघू शकता हे कशा पद्धतीने जे मधलं गवत आहे ते काढते आणि ह्याला माती पण लागली जाते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल गाईज ते कशा पद्धतीनं आपण कोळप तयार केलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपण जे आपला हरभरा लावलेला आहे त्याच्यामधलं गवत काढून घेतो आणि त्याला थोडी माती पण लावली जाते. तर समोर चालूच आहे आपलं ते काम करायचं. तर हे करत असताना थोडा आपला हरभरा निघलेला आहे. तर हे बघू शकताय खाली कशा प्रकारे हरभऱ्याचं जे बी आपण लावलं होतं ते अजून तसंच आहे आणि त्याला फुटून किती मोठं झाड तयार झालेलं आहे. पण त्याची जी बियाची क्वालिटी आहे ते अजून बघू शकताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे जे खाली ज्या मुळे आहेत ते कशा प्रकारे गाठी तयार झालेले आहेत. तर हे चांगलं आहे ह्याच्या वाढीसाठी. इकडे बघू शकता आपल्या आंब्याच्या बागेला आपण पाणी सोडलेलं होतं त्याच्यामुळे झाडाचे जे पानाचे टवटवीत पण आहे ते वाढलेलं आहे. थोडी तजेलदार झालेले आहेत झाडं कारण की खूप दिवस झाला पाऊस उघडलेला होता आणि जमिनीची ओल आहे ते खाली गेलेली होती त्याच्यामुळे आपण ह्यांना पाणी सोडलेलं आहे. हे बघू शकता इथं आता ओल कशी आहे इथं आणि मातीचं प्रमाण बघू शकता किती भुसभुशीत आहे. तुम्ही किती भुसभुशीत माती बघू शकताय तुम्ही आणि ह्याच्यावरून कळतं जमिनीची क्वालिटी आपली किती आहे आणि आपण कशा प्रकारे आपल्या जमिनीची निगा राखतोय. कारण की आपल्या शेतीला आपण फक्त रासायनिकच नाही तर ऑर्गॅनिक भरपूर वापरतो, शेणखत वापरतो, स्लरी वापरतो. त्याच्यामुळे जो मातीचा पोत आहे तो एकदम चांगला राहतो. हे तुम्हाला आत्ता बघितलं असेल तर अजून तुम्हाला दाखवतो मी इथं. हे बघू शकताय कुठले पण तुम्ही आपल्या इथं जमिनीचे माती बघा जिथं आपण पीक केलेलं आहे तिथं एकदम माती भुसभुशीत आहे. आपण जे हरभरा पेरलेला आहे त्याचं वाण आहे फुले विक्रम जे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2016 साली विकसित झालं होतं. आणि याचं वैशिष्ट्य असं की ह्याची हाईट जमिनीपासून जास्त असते त्याच्यामुळे हार्वेस्टरने केला जातो आणि याच्यापासून लेबर वर्कपासून आपल्याला सुटका मिळते. लेबर वर्क आपल्याला कमी करायचं असल्यामुळे आपण हे वाण यावर्षी लावलेलं आहे. तर समोर बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे ते आलेलं आहे आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे फुटलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे आपण आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. आणि तर 25 ते 30 दिवसाच्या अंतरामध्ये कोणती कामे करून घ्यायची असतात हरभऱ्याची तर साधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये आपण पहिली फवारणी करून घेतो जो की आपला व्हिडिओ आहे तो बघितला असेल. तर त्याच्यानंतर हे जे शेंड मारत असतात ते मारल्यानंतर काय होतं तर बघू शकता शेंडे म्हणजे काय असतं तर हे तुम्हाला बारीक दिसतं इथं. तर याला शेंडे म्हणतात जे की नवीन फुटलेला असतो. तर हे मारल्यानंतर काय होतं जो खालचा फुटवा आहे तो चांगला फुटतो आणि हरभरे चांगले लागतात. तर आपण एका झाडाचं ट्राय करू तुम्हाला करून दाखवतो. हे नवीन फुटलेलं असतं हे समोरचं तेवढं आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे. ह्यानं काय होतं तर खाली ह्या ज्या फांद्या आहेत ते जास्त वाढतात आणि ह्याला हरभरा चांगला लागतो. तर शेंडे खुडणी केल्यानं फायदा झाडाला होतो. तर बघू आपण आता एक आपलं 25 ते 30 दिवस होत आलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण आता हे कोळपणे झाल्यानंतर आपण त्याचे शेंडे मारणी करणार आहे. तर ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभाग घ्या. आणि तुमचे काय क्वेश्चन असतील काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तसेच आपला व्हॉट्सअपवरती ग्रुप काढलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच त्याच्यावरती जॉईन होऊ शकता तुम्ही. तर जे आपले कामगार आहेत लेबर आहेत त्यांचं आणि सगळ्यांचेच आता लंच ब्रेक झालेला आहे. तर 1 तासामध्ये हॉल्ट घेतात. तर ते ब्रेक झाल्यानंतर मग बाकीचे जे टास्क आहेत ते कंटिन्यू केले जातात. तर तोपर्यंत आपण पण थोडं आपल्याला छोटंसं काम आहे ते उरकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पण कंटिन्यू होऊ. त्यांचा जो हॉल्ट आहे तो संपत आलेला आहे. तर आपण ट्रॅक्टरच्या जो अवजारे आहेत त्याला कशा पद्धतीनं आपण त्याचं कोळप तयार केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. तर हे आपलं बघू शकता फोन होतं त्याला ॲडजस्टमेंट केलेले आहे आणि इकडं थोडी साईज पण वाढवून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल. इथं वेल्डिंग ते आपण करून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर इथं बघू शकता खाली कशा पद्धतीनं पट्ट्या लावलेल्या आहेत आपण. तुम्हाला एक साईडनं दाखवतो मी हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पट्ट्या खाली आपण वेल्डिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून जे गवत आहे ते व्यवस्थित प्रकारे निघलं गेलं पाहिजे. समोर बघू शकताय जे आपलं कालचं राहिलेलं होतं भिजवायचं ते आज कंटिन्यू झालेलं आहे. तुम्ही बघताय हे आपलं काल थोडं डीपी मध्ये आपल्या घोटाळा झाल्यामुळे लाईट नव्हती तर आता ती लाईट आलेली आहे. त्याच्यानंतर आपलं पाणी द्यायचं कंटिन्यू केलेलं आहे. आपण इकडे बघू शकताय तुम्ही हे पाणी द्यायला चालू आहे. हे गावाचं बी दिसत असेल तुम्हाला
तर हे कशा प्रकारे मातीमध्ये बुजलं जाते पाणी आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता. समोर पाणी आता आपण भिजवायला चालू आहे आणि इथं बघू शकता हे गव्हाचं बी आहे. तर हे पाण्याच्या फ्लोमुळे जे जमिनीमध्ये माती असते त्याच्यामध्ये दबलं जातं आणि त्याच्यानंतर माती येऊन बसली जाते. त्याच्यामुळे ते भिजल्यानंतर साधारणतः आठवड्यामध्ये ते आपल्याला विजिबल होतं डोळ्याला. तर काहीच तुम्ही समोर बघू शकताय किती चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पाणी असं बसतंय आणि जो आपला गहू आहे तो भिजून निघतोय. तर बघू शकताय तुम्ही इथं आणि पलीकडे बघू शकता कसं पाणी ते कमी 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 होत जातंय. हे आता नवीन भिजवलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी दिसतंय. तर ते आटतं आणि त्याच्यानंतर जे गव्हाचं बी असतं ते मातीत दबलं जातं आणि त्याच्यामुळे गहू उगवून येतो. तर काही समोर तिथं बघताय आपले राजेभाऊ आहेत, तिथून आपल्या शेतातलं पाणी येतंय आणि इकडे बघू शकता असं दंडावाटे हे असं आपल्या जिथं साऱ्यात पाठवायचं साऱ्यात पाठवतो. तर दिशा देईल तिकडे ते धावतंय. त्यामुळं आपल्या जीवनात पण आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून अनुभव घेत असतो. योग्य दिशेला आपण पाऊल टाकलं पाहिजे, कारण की आता हे बघू शकता आपण जर ह्याला दिशा नाही दिली तर हे कुठे पण जाईल आणि आपले सारे ते फुटून जातील. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात पण आपण योग्य सल्ले घेऊन योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य दिशेला आपलं पाऊल टाकलं पाहिजे, जेणेकरून जे आपलं फ्युचर आहे ते सेफ झालं पाहिजे आणि फ्युचरमध्ये आपल्याला आत्ता जे करतोय ते फ्युचरमध्ये आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे असं काहीतरी आपण केलं पाहिजे. काही समोर बघू शकता तिथं आपला वॉल आहे, तिथून आपल्या शेतातलं पाणी येते आणि इकडे बघू शकता ह्या दंडावाटे आपण आपले जे सारे केलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी सोडतोय आणि जशी दिशा दिला आपण त्या पाण्याला त्या दिशेला ते धावतोय. तर आपल्या आयुष्याचं पण असंच असतं थोडंफार. योग्य दिशेला आपण पण पाऊल टाकणे गरजेचं असतं, योग्य सल्ले घेणे गरजेचं असतं. त्यामुळं चुकीचे जर पाऊल पडलं तर आपलं त्या आयुष्यात पुन्हा आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. जर आता पाण्याचं बघा त्याला तर आपण योग्य दिशा दिली नाही तर हे कोणत्या पण साऱ्यात जाईल आणि सारे फुटून मग ते इकडे तिकडं हे होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपलं आयुष्याचं असतं, अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण स्वतः अनुभव घ्यायचे असतात आणि आपल्या आयुष्यात पुढे चालत जायचं असतं. आणि टेम्पररी लोक एवढे असतात ना, ही वाईट वाटतं मला त्यांचं, माहिती का? कारण की ते एवढं भारी बोलतात सुरुवातीला, असं वाटतं की नाही ते आहेत आपल्यासोबत, पण त्यांचा खरं रंग हळूहळू आपल्याला समजायला लागतो. त्यामुळं बी केअरफुल वाईल चूजिंग पीपल. हे गाईज, तर आपण आपले जे टास्क आहेत ते कंप्लीट करून घरी आलेलो आहे. तर आज तुम्ही बघितलं लसूण कशा पद्धतीने लावतात आणि त्याचबरोबर जे आपले हरभरे आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कोळपणी केली जाते आणि आपला जो गहू भिजवायचा राहिला होता तो आपण भिजवून घेतला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.